आतमध्ये आलो आहे गोल्डन मैदानात. गर्दी बघा किती झालेली आहे. भारतातलं सर्वात पहिलं आगमन सोहळा आहे. सकाळपासून म्हणजे आज 5वा दिवस आहे आणि 5वा दिवस कंटिन्यूस पाऊस पडतो. पाऊस तर पडलाच पाहिजे. बरोबर. व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. योगेश आणि रविबाई पुढे चाललेले आहेत. योगेश आणि रविबाई ते पुढे चालतात आहे. आपण मागे आहेत आणि खूप पाऊस आहे बघा. तुम्हाला दिसतंय भरपूर पाऊस आहे. बोरवली. आता आम्ही चाललो आहे गोल्डन मैदान. स्टेशनपासून 15 ते 20 मिनटं चालत आहे. बाई थोडं पुढं आल्याच्यानंतर पाणी बघा किती भरलं इकडे. एवढा पाऊस पडला इकडे. हा बघा पाऊस किती पडला आहे. ओ माय गॉड. बाई ढाकणं. फायनली आपण आलो आहे गोल्डन क्रीडा मंडळ खेळाची मैदान गोल्डन मैदानामध्ये आलो आहे. आणि गर्दी भरपूर झालेली आहे. आता थोड्या वेळात गणपतीचं आगमन होईल. आपले मित्र पुढे गेलेत. ते बघा किती झालेले आहे. लोक वरती चढलेले आहेत. मंडप त्या साईडला आहे. सिद्धिविनायक आर्ट्स. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या गणेश आठव्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये. तर भर पावसात आपण आलेलो आहे बाप्पांच्या आगमनाला. आणि आज आहे भारतातील सर्वात पहिलं आगमन सोहळा सुरतचा गणेशवरायन. तर त्याचं आगमन आहे बोरिवलीमधून. बोरिवलीला आपण आलो आहे पूर्वे साईडला. तर इकडे सिद्धिविनायक आर्ट्स आहे. तर इथूनच आगमन आहे. आपण गोल्डन मैदानामध्ये आहे आता सध्या. आणि इथे बघा तुम्ही बघू शकता सगळी पब्लिक आलेली आहे. तुम्हाला मी दाखवलं आता आतमध्येच आलेलो आहे. आणि इथून थोड्या वेळात आता बाप्पांचा आगमनाला सुरुवात होईल. भर पाऊस आहे. तुम्हाला पाऊस पण दाखवतो किती पाऊस पडतो इथे. आणि येता येता तुम्हाला दाखवलं की मी कसा आलो आहे आणि किती पाऊस चालू आहे. तर पूर्ण भिजत शूट करतो आहे. तर चला आता आपण बघूया गणपती बाप्पांचं फर्स्ट लुक. चला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आतमध्ये आलो आहे गोल्डन मैदानात. गर्दी बघा किती झालेली आहे. तुम्ही बघू शकता हा वर्कशॉप आहे समोर सिद्धिविनायक आर्ट्स. या समोरचा जो प्लॅस्टिक दिसतोय ना, तर तिथून आपला बाप्पा बाहेर येणार आहे. तिथून पब्लिकचा फक्त आरडाओरडा चालू इकडे. गणपती अजून बाहेर आला नाही. इथून गणपती बाहेर येईल. भरपूर पाऊस आहे भरपूर. योगेश काय मग पाऊस काय बोलतो? भाई मजेत आहे. लय पाऊस आहे. मग काय भरपूर पाऊस आहे. योगेशनी व छत्री पूर्ण जॅकेट विकेट घातले. आम्ही मोबाईल भिजवून परत दुसरा मोबाईल घेऊ. हां भरपूर पाऊस आहे. किती वेळ लागेल गणपती बाहेर यायला अजून? बाहेर तर नाही येणार आहे. तिथं फक्त ओपन करून ठेवणार आहे. नंतर बाहेर झाकून टाकणार आहे. हां प्लास्टिक नाही. तेच काही ते वादनाने होणार आहे. हो बरोबर. आता ओपनच करतात ते बघा. तयारी सुरू झालेली आहे.
बघा मित्रांनो, तुम्ही बघू शकता किती गर्दी झालेली आहे. इथे ढोल वादक आहे, गजवक्र ढोल ताशा पथक आहे, तुम्ही बघू शकता. आणि भरपूर पब्लिक झालेली आहे. संपूर्ण पाऊस चिखलाने मैदान भरलेलं आहे आणि या भर पावसात एवढी पब्लिक आलेली आहे बाप्पांच्या आगमनाला. तर आता हे प्रवळ काढतात आहे. आता गणपती इथून प्लॅस्टिकमध्ये पॅक करतील, प्लॅस्टिक लावतील आणि इथून आपला गणपती बाप्पा जाईल सुरतला. रवी भाई काय बोलतो भाई? पाऊस काय बोलतो? पाऊसच बोलतोय, आपण काय बोलणार आहे? पाऊस आवाज करतोय जाम. अरे भरपूर सकाळपासून, म्हणजे आज 5वा दिवस आहे हा. आणि 5वा दिवस कंटिन्यूस पाऊस पडतो. पाऊस तर पडलाच पाहिजे. बरोबर. ना मस्तपैकी सगळं आता भरलं असेल, मस्त वातावरण एकदम थंडगार झालं हा. आणि सोबत आपल्या बाप्पाचं आगमन पण झालेलं आहे. पावसात हा. म्हणजे पहिलं आगमन झालेलं आहे. पावसाने हजेरी दिली. हा, मस्त जोरात पाऊस आहे. काय काय लोक तर कसले तिकडे जवळ जाऊन भिजत शूट करतात आहे. भले छत्री नाही भेटली त्याला पण आपण कुठे होतो सर्वात पुढे. हा, चला गर्दी पण आता कमी झालेली आहे थोडी. चला आता प्लॅस्टिक टाकलेलं आहे. आता इथून खूप मोठा प्रवास आहे. बाप्पा जाणार आहे सुरतला आणि आता प्लॅस्टिक वगैरे टाकून, आणि पाऊस पण बघा किती आहे बघा. पब्लिक काय कमी व्हायला नाव नाही घेते. तरी आता बरीच कमी झाली हा पहिल्यापेक्षा. मित्रांनो पाऊस भरपूर आहे आणि बघा मी पण भिजलो आहे. भिजत शूट केलेलं आहे. आता बाप्पा आपला सुरतचा गणेश्वर आहे, चालला आता सुरतच्या दिशेने. बघा तुम्ही पाठी बघू शकता की आता प्लास्टिक लावायचं काम चालू आहे आणि इथून भरपूर मोठा प्रवास आहे बाप्पांचा. तर सुरतला आता एवढं भर पावसात कसा नेणार आहे हे आपल्याला प्रश्न पडला आहे. पाऊस पडावा पण इतका जोरात. या भर पावसात बाप्पांचं आगमन झालेलं आहे पहिलं आणि भारतातलं सर्वात पहिलं आगमन सोहळा आहे. तुम्ही बघू शकता आता प्लॅस्टिक लावलेलं इकडनं. बघू आता बाप्पा किती वेळ लागतो इकडनं सुरतमधनं निघायला. थोडा वेळ वेट करूया. जर जास्त लेट झाला तर मग निघतो आम्ही. तर तुम्हाला ब्लॉग डायरेक्ट एंड करताना भेटेल. आणि पाऊस खरंच खूप छान आहे, मजा आली. आणि बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. गणपतीचा ट्रक आलेला आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता. या ट्रकमधनं बसून आपला बाप्पा जाणार आहे सुरतला आणि इथे आपला बाप्पा आहे. आता त्याला प्लॅस्टिक वगैरे लावलेलं आहे. प्लास्टिक वगैरे समोर कवर केलेलं आहे, संपूर्ण कवर केलेलं आहे प्लास्टिक. चला आता मैदान पण खाली झालेलं आहे. चला मित्रांनो, फायनली पहिला आगमन सोहळा हा आपला कवर झालेला आहे. सुरतचा गणेश्वर आहे हा भारतातील सर्वात पहिला आगमन सोहळा होता. आज आपण बोरिवलीला आलेलो सिद्धिविनायक आर्ट्सला. आणि तुम्हाला हा आगमन सोहळा कसा वाटला मित्रांनो? आपल्यासोबत मंदार होता, रवी होता, योगेश होता. परत नंतर आपल्याला जॉईन झाला तो पण हा संदेश. तर हे आता लोक पुढे जातात आणि संदेश पुढं चालला आहे.
योगेश कुठं गेला काय माहिती, गायब झाला. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. काय संदेश काय बोलशील? आजचं आगमन कसं वाटलं तुला? आगमनाबद्दल सांगायचं तर आपल्या बाप्पाच्या आगमनाला सुरुवात झालेली आहे. वरुण देवाने सुद्धा हजेरी लावली आहे. हां, ठीक आहे. 2026चा पहिला आगमन आहे आणि मूर्ती इतकी सुंदर होती ना, मजा आली. खूप मजा आली. म्हणजे देखना बाप्पा बोलू शकता तुम्ही याला थोडक्यात. हां, चला भेटूया आता पुढच्या आगमनामध्ये. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया, मोरया. मंगलमूर्ती मोरया. मोरया.